नमस्कार मित्रांनो, मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 1,07,060 कोटी पीक विमा मंजूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे। तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, 1,07,060 कोटी पीक विमा मंजूर, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा। तर या संदर्भात आपण संपूर्ण माहितीचा आढावा घेऊया, तर व्हिडिओला पूर्णपणे बघा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना एकूण 1,07,060 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे। या मंजुरीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक 426 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आपण अजून घेणार आहोत की नेमके कोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम मिळणार आहे आणि या संदर्भातील इतर महत्त्वाची माहिती पण समोर बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, पीक विम्याचे महत्त्व या योजनेमध्ये काय सांगितले सरकारने ते बघूया। शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंबे अजूनही शेतीवर अवलंबून आहेत। परंतु शेती हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने तो अत्यंत जोखमीचा ठरतो। अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर, रोगराई अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते। या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी पीक विमा योजना अस्तित्वात आली। या योजनेमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळते, ज्यामुळे त्यांना पुन्हा शेती करण्याचा मदत होतो। मराठवाड्यातील पीक विमा भरपाई या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांसाठी एकूण 1,07,060 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। या 7 जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर पहिला, दुसरा जालना, तिसरा बीड, चौथा हिंगोली, पाचवा परभणी, सहावा नांदेड आणि सातवा धाराशिव यांचा समावेश आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांना पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये ही रक्कम मिळेल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे। विमा भरपाईचे प्रकार या योजनेमध्ये काय सांगितले सरकारने ते बघूया। पीक विमा भरपाई वेगवेगळ्या कारणामुळे दिली जाते। या कारणामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पीक कापणी, प्रयोग भरपाई आणि काढणी पश्चात भरपाई यांचा समावेश आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी भरपाई देण्यात आली आहे। जिल्हानिहाय पीक विमा भरपाई परभणी जिल्हा या संदर्भात सरकारने काय माहिती सांगितली आहे ते बघूया। मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक 426 कोटी 55 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। या भरपाईचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे, तर ते बघूया। पहिला, स्थानिक नैसर्गिक आपत्ती 101 कोटी 89 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। दुसरा, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 296 कोटी 58 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। तिसरा, काढणी पश्चात भरपाई तर ती 27 कोटी 77 लाख रुपये एवढी मंजूर झालेली आहे। परभणी जिल्ह्यात विशेषतः हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे या प्रकारांतर्गत सर्वाधिक भरपाई देण्यात आली आहे। तर समोर आपण बीड जिल्हा या संदर्भात संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 357 कोटी 51 लाख
21 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर आली आहे. या भरपाईचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे काय सांगितले आहे सरकारने ते बघूया. स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सरकारने 102,62 रुपये आणि दुसरा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती याच्यामध्ये 254,59 रुपये मंजूर केले आहेत. स्वातंत्र्य अन्य स्थानिक नैसर्गिक आपत्तीला 212,67 रुपये निधी मंजूर झालेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये दोन्ही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर समोर आता जालना जिल्ह्यासाठी सरकारने काय सांगितलं आहे ते आपण समोर बघूया. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 263,40 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या भरपाईचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे तर ते बघूया. पहिलं, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये 196,95 रुपये सरकारने दिले आहेत. काढणी पश्चात भरपाईमध्ये 66,44 रुपये सरकारने सांगितले आहे. जालना जिल्ह्यातील विशेषतः स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचबरोबर काढणी पश्चात नुकसानही झाले होते. तर आता धाराशिव जिल्ह्यासाठी सरकारने काय सांगितलं आहे ते आपण बघूया. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 231,05 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी सरकारने काय सांगितलं आहे ते बघूया. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 181,05 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या भरपाईचे वर्गीकरण पुढील प्रमाणे सरकारने काय सांगितले ते बघूया. स्थानिक नैसर्गिक आपत्तीला 26,67 रुपये सरकारने मंजूर करण्यात आलेले आहेत. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 154,36 रुपये सांगितली आहे. तर हिंगोली जिल्ह्यात विशेषतः हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सरकारने काय निधी मंजूर केलेले आहेत या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 88,21 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या भरपाईचे वर्गीकरण पुढील प्रमाणे सरकारने काय सांगितले ते बघूया. स्थानिक नैसर्गिक आपत्तीला 83,38 रुपये सरकारने सांगितले आहे. पीक कापणी प्रयोग भरपाईला 4,83 रुपये सरकारने मंजूर केलेले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यतः स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, या जिल्ह्याला सरकारने काय सांगितले ते बघूया. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या जिल्ह्यासाठीची अंतिम आकडेवारी अद्याप स्पष्ट झाली नाही, परंतु मराठवाड्यातील एकूण 1,07,060 रुपयांची भरपाईमध्ये नांदेड जिल्ह्याचाही समावेश आहे. पीक विमा भरपाईचा शेतकऱ्यांना होणारा फायदा या योजनेमध्ये काय आहे ते जाणून घेऊया. पीक विम्याची ही भरपाई शेतकऱ्यांना अनेक प्रकारे फायदेशीर ठरणार आहे. तर कशा प्रकारे आहे ते बघू. पहिला, आर्थिक मदत. तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. दुसरा, पुन्हा शेती करण्यासाठी प्रोत्साहन. सरकारने काय सांगितले ते बघूया. या भरपाईमुळे शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि ते नव्या हंगामासाठी बियाणे, खते व इतर साहित्य खरेदी करू शकतील. तिसरं, कर्जबाजारीपणा कमी होणे. तर अनेक शेतकरी पीक नुकसान झाल्यानंतर कर्जबाजारी होतात. या भरपाईमुळे त्यांचा कर्जबाजारीपणा कमी होण्यास मदत होईल. चौथा, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळेल ते बघूया.
शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल, कारण या पैशाचा वापर शेतकरी स्थानिक बाजारपेठेत करतील. 5. आत्महत्या रोखण्यास मदत होईल. तर आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. पीक विमा भरपाईमुळे आर्थिक संकट कमी होऊन आत्महत्या रोखण्यास मदत होईल. तर पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये, या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले ते बघूया. भारत सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत म्हणजे PMFBY शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या योजनेचेही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, ते आपण पुढील प्रमाणे बघूया. पहिला, कमी विमा हप्ता. शेतकऱ्यांना कमी विमा हप्ता भरावा लागतो. खरीप पिकांसाठी 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि आर्थिक आणि वार्षिक व्यापारी बागायती पिकांसाठी 5% विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. दुसरा, विविध पीक नुकसानीचे संरक्षण कोणत्या प्रकारे आहे ते बघूया. पेरणीपूर्व जोखीम, नैसर्गिक आपत्ती, नंतर कीड रोग, हवामान आधारित आपत्ती, त्याच्यानंतर स्थानिक आपत्ती आणि काढणी नंतर नुकसान यांसारख्या विविध प्रकारच्या नुकसानीसाठी संरक्षण दिले जाते. नुकसान भरपाईचे वेगवान वितरण काय सांगते ते बघूया. नुकसान भरपाईचे वितरण जलद गतीने केले जाते, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळेल. चौथा, तंत्रज्ञानाचा वापर या योजनेमध्ये कशा प्रकारे करायचा ते बघू. पीक नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी रिमोट सेटिंग, सॅटेलाइट इमेजरी, ड्रोन्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली 1,07,060 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई ही शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. या भरपाईमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल आणि ते पुन्हा शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात ही रक्कम मिळेल. शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी आणि पीक विमा भरपाई मिळाल्याची खातरजमा करावी. पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास मदत होते आणि त्यांचे आर्थिक नुकसान कमी होते. राज्य आणि केंद्र सरकारने अशा योजना अधिक प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाच्या काळात मदत करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व असेच नवीन उर्वरित व्हिडिओ मिळण्यासाठी व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच सरकारचे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.